नमस्कार मंडळी. या आधीच्या भागांमध्ये आपण द्वादश अध्याय म्हणजे 12व्या अध्यायाचे एकूण 20 श्लोक पाहिले, त्यांचं अर्थाचं वाचन केलं. आता आपण द्वादश अध्यायाचा सारांश ऐकूया. भगवद्गीतेचा 12वा अध्याय भक्तियोग आहे, ज्यात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देतात की सगुण परमेश्वराची उपासना करणारे आणि निराकार ब्रह्माची उपासना करणारे भक्त या दोहोंपैकी श्रेष्ठ कोण. श्रीकृष्ण म्हणतात की माझ्यावर मन एकाग्र करून अनन्य भावाने माझी उपासना करणारे भक्त मला सर्वात प्रिय आहेत आणि मी त्यांचा संसार सागरातून लवकर उद्धार करतो. मात्र जे सर्व कर्मफळांचा त्याग करून निष्काम कर्म करतात ते ज्ञानी आणि योगी मलाच प्राप्त होतात, कारण ज्ञान, ध्यान आणि कर्मत्याग या सगळ्यांमध्ये निष्काम कर्मयोग आणि भक्ती श्रेष्ठ आहे, ज्यामुळे परमशांती मिळते. मंडळी, सगुण म्हणजे काय? सगुण म्हणजे रूप असलेला आणि निराकार म्हणजे रूप नसलेल्या, म्हणजे ज्याची आपण मनामध्ये कल्पना करतो असा. अर्जुन विचारतो त्याच प्रश्नाला पुढे सांगतात की सगुण भक्ती, श्रीकृष्ण पुढे सांगतात, माफ करा, सगुण भक्ती माझ्यामध्ये मन स्थिर करून श्रद्धेने माझी उपासना करणारे भक्त मला सर्वश्रेष्ठ योगी वाटतात. जे अव्यक्त सर्वव्यापी अचल ब्रह्माची उपासना करतात त्यांना अधिक कष्ट सोसावे लागतात, पण तेही मलाच प्राप्त होतात. ज्ञान, ध्यान यापेक्षाही सर्व कर्मांची फळे त्यागून माझ्यावरच लक्ष केंद्रित करून निष्काम कर्म करणारे भक्त मला सर्वात प्रिय आहेत, कारण त्यागामुळे तात्काळ शांती मिळते. श्रेष्ठ भक्ताची लक्षणे: जे सर्वांवर द्वेष करत नाहीत, मैत्रीपूर्ण दयाळू असतात, ज्यांना मान अपमानाची पर्वा नसते, जे शांत, दक्ष आणि सर्वांच्या हिताचे पालन करतात, ते मला प्रिय आहेत, असे श्रीकृष्ण म्हणतात. या अध्यायाचा निष्कर्ष काय आहे मंडळी? भक्तियोग, निष्काम कर्मयोग आणि ज्ञानयोग या मार्गांपैकी मनाला माझ्यामध्ये स्थिर करून केलेली अनन्य भक्ती अत्यंत सोपी आणि प्रभावी आहे, जी सर्व कष्टांपासून मुक्ती देते, असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. मंडळी, हा होता 12व्या अध्यायाचा सारांश. ओम नमो भगवते वासुदेवाय.